नमस्कार, मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर वणी आणि लोकसभा मतदारसंघात आता चुरस अधिकच वाढली आहे। उमेदवार ज्या पद्धतीने जसे जमेल तसे मतदारांपर्यंत पोहोचताना दिसत आहे। काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी चक्क बैलबंडीतून प्रचार करीत मतदारांना आकृष्ट केल्याचे चित्र वरोरा तालुक्यात दिसले। काल प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचारार्थ युथ आयकॉन समजले जाणारे कन्हैया कुमार यांची सभा झाली। त्यात कन्हैया कुमार यांनी भारतीय जनता पक्षाचे अक्षरशः वाभाडे काढले। त्यासोबतच त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चांगलीच टर उडवली। भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीतर्फे महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यात भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती। या मेळाव्यात त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठीशी बहिणी म्हणून उभे राहण्याचे गरज असून त्यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन केले। लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असताना सुद्धा अजूनही आयाराम गयाराम पक्षात सुरूच आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उल्हास करपे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपचे कमळ हातात घेतले आहे। एकंदर या समीकरणात भाजपला कितपत फायदा होतो ते निकालावरच अवलंबून आहे। माजरी येथे काली मंदिरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। या जेवणातून विषबाधा झाल्याने एका वृद्धाचा मृत्यू झाला असून 6 जण गंभीर जखमी आहे। या प्रकरणात आयोजक आणि आचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। बॉलिवूड अभिनेता आणि अण्णा नावाने सुपरिचित असलेला सुनील शेट्टी भाजपा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ वरोरा आणि भद्रावती येथे आला होता। रोड शो करताना त्याने सुधीर मुनगंटीवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले। शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी आमदार ॲडव्होकेट वामनराव चटप यांनी भाजपा आणि काँग्रेसवर टीका करताना काँग्रेस 1 नंबरचा तर भाजपा दुसऱ्या क्रमांकाचा शत्रू असल्याचे भाष्य केले। त्यांच्या या विधानामागे काय अर्थ दडला आहे यावर चर्चा सुरू आहे। लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना वाद प्रतिवाद आता चांगलाच रंगला आहे। भाजपतर्फे विचारला गेले की तुम्ही विकास काय केला, या प्रश्नाचा समाचार घेताना प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की केवळ बाग बगीचे निर्माण करून विकास होत नाही, रोजगार किती दिला ते सांगा असे प्रत्युत्तर दिले। पैनगंगा नदी पात्रात अवाजवी अवैध रेती उत्खननामुळे झालेल्या खड्ड्यातील खोल पाण्यात बुडून काकू आणि 2 चिमुकल्या पुतण्या मृत्युमुखी पडल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे। आणि तालुक्यातील कवठा बाजार येथे घडलेल्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे। आता तरी अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करणार की असेच मृतदेह हाती लागणार असा सवाल नागरिक करीत आहे। तर या होत्याच्या पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज, नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।